इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 13 आईचा शेवगा. बालमित्रांनो, पाठ 13 आईचा शेवगा या पाठाचे लेखक मधु मंगेश कर्णिक हे मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक आहेत. यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. लेखकांनी या पाठात शेवग्याच्या झाडाविषयीचे आईचे प्रेम व शेवग्याचे विविध उपयोग सुंदररित्या वर्णन केलेले आहेत. तसेच वृक्षांचे आपल्या जीवनात महत्त्व समजविले आहे. वडिलांनी जिथे घर बांधायचे ठरवले ती जागा पाहिल्यावर आई खुश झाली होती, कारण त्या जागेमध्ये नाना जातींची असंख्य झाडे होती. त्या झाडांची गर्द सावली सकाळ संध्याकाळ त्या जागेवर पडायची. आंबा फणसांची जुनी फळे देणारी झाडे तर होतीच, पण जांभूळ, सागवान, ऐन, शिवण, नाणा अशी जंगली झाडे सुद्धा होती. त्या झाडांवर अष्टोप्रहर पाखरे किलबिलत असायची. एक चांदवडाचेही झाड होते. आई म्हणाली, पत्रावळीसाठी आता पाने लांबून आणायला नको. मग त्या जागेत वडिलांनी घर बांधले. कोकणी पद्धतीचे कौलारू घर. मातीच्या भिंती, सागवानी दरवाजे, भरपूर प्रकाशाच्या खिडक्या, खाली शेणाने सारवायची जमीन, पुढे प्रशस्त अंगण आणि मागे पडवीतच गोठा. एक गाय, एक म्हैस, आणखी त्यांची वासरे पारडे. पुढील घराच्या पडवीत मात्र झोपाळा हवाच असा आम्हा भावंडांचा हट्ट होता. वडिलांनी तोही बांधला. मुले झोपाड्यावर बसून गाणी गात झोके घेऊ लागली. घर प्रवेश झाला आणि पहिल्याच मृग नक्षत्राला आईने घराभोवती बागशाही उठवायला सुरुवात केली. तिने आपल्या हाताने परड्यात फुलझाडे आणून लावली. शेवंती, सदाफुली, झेंडू, जास्वंदी, अनंत, तगर, पारिजात, कर्दळी यासारखी फुले देणारी झाडे आणि कृष्ण तुळशी लगोलग फुलझाडे फुलू लागली आणि त्यावर फुलपाखरे बागडू लागली. परसदारी आईने केळीही लावल्या, त्याही वाढीला लागल्या. आई म्हणायची, घराला शेजार हवा. शेजाऱ्याचा आधार असतो, पण माणसांचा शेजार आपण निवडू शकत नाही. उलट झाडांचा शेजार केला तर तो माणसापेक्षा उपयोगी पडतो. झाडांचा शेजार ही कल्पना आईची. वडील म्हणायचे, तुझ्या इच्छेप्रमाणे आपल्या घराभोवती झाडांचा मोठाच शेजार आहे, पण त्या झाडांमध्ये एक झाड नाही. ते कोणतं? शेवग्याचं. घराशेजारी शेवगा हवाच. दारात तुळस, परसात केळ, तसा घराशेजारी शेवगा. त्याशिवाय परड्याला शोभा नाही. मग वडील गावभर हिंडून शेवग्याचे रोप कुठे मिळते का शोधू लागले. कोकणात शेवग्याची झाडे असली तरी त्यांची रोपे पावसाळ्याशिवाय मिळण्यासारखी नव्हती. आता मृगाला कुठून तरी शेवग्याचे रोप आणून लावू. वडिलांनी आईला आश्वासन दिलं. ती गप्प राहिली. तिला माहीत होतं, कोणत्याही झाडाचं रोप लावायचं तर ते पावसाळ्यातच. बाकीच्या हंगामात रोप सहसा जगत नाही. शेवगा तर नाजूक जातीचा. तो पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रावरच लावला पाहिजे. ज्येष्ठात आई माहेरी गेली होती. तिचं माहेर मायणला. वटपौर्णिमेला ती मायणला गेली तोवर पावसाळा सुरू झाला होता. तिने येताना आपल्या वडिलांच्या परड्यातून एक नजेलदार शेवग्याचं रोप निवडलं आणि ते जतनाईनं सासरी आणले. वडिलांनी ते टवटवीत निकोप रोप पाहिले आणि ते खुश झाले. म्हणाले, शेवगा उत्तम दिसतो. मागीलदारी लावूया. मागीलदारी नको, स्वयंपाकखोलीच्या मोरीबाहेर लावा. तिथं त्याला नेहमी पाणी मिळेल नि मला स्वयंपाकखोलीतून नेहमी पाहता येईल. बरं. म्हणून वडिलांनी आपल्या हातांनी खड्डा खणला. ओंजळभर राख, 2 ओंजळी शेणखत, कुजलेला पाचोडा घालून तो अर्धा बुजवला आणि त्यावर आईच्या माहेरचा शेवगा स्थानापन्न केला. त्याला आईचा शेवगा हे नाव भावंडांनी दिलं. आईचा शेवगा दिसामासी वाढू लागला. परड्यातल्या इतर अनेक झाडांपेक्षा आईचा शेवगा वेगळा दिसायचा. त्याची शिडशिडीत अंगकाठी, मोजक्या नाजूक फांद्या आणि त्यांना आलेली हिरवीगार नाजूक नक्षीसारखी पाने. बाकीच्या झाडांपेक्षा ही पाने वेगळी, हे झाड वेगळे. वर्गात एखादा नाजूक गोरागोमटा जरीची टोपी घालून आलेला मुलगा असावा तसा. हा कोवडा शेवगा बाकीच्या नाठाळ झाडांच्या वर्गात वेगळा दिसे. आई आपल्या अपूर्वाईच्या झाडाची खूप निगा राखी.
आईला झाडापेडांची खूप हौस होती. तिने परड्यात फुलझाडांबरोबर नाना जातींच्या औषधी वनस्पती लावल्या होत्या. कोष्ट, कोळीजन, किराईत, ओवा, वावडिंग, कुडा, अडुळशा, कोरफड यासारखी झाडे तिच्या हातची. घरात मुलांपैकी कुणी आजारी पडले की आई परड्यात जाऊन कसला तरी पाला, मुळ्या घेऊन यायची. कफ झाला की कोरपडीचे चाटण असेच. अडुळशाचा गोड काढा प्यायल्यावर खोकला पडायचाच. त्या झाडांसारखीच निगराणी आई शेवग्याची करायची. वडिलांना शेवग्याच्या शेंगांची भाजी भारी आवड. तालुक्याला गेले की ते इतर भाज्यांबरोबर शेवग्याच्या शेंगांचा जुडगा घेऊन येत. आईलाही शेंगा आवडत. भावंडांपैकी कुणाला फारशा आवडत नसत. आई शेंगांचे तुकडे आमटीत टाकी, शेंगांचे पिठले करी. आई वडील चवीने जेवत. भावंडे तोंड वेडेवाकडे करत. तरीही आईच्या शेवग्याचे कौतुक सगळेजण करत. आई कधी कधी रागावून म्हणे, मेल्याला वाढ कशी ती नाहीच. किती दिवस घेणार आहे फुलायला कुणास ठाऊक. आईचा शेवगा अजून फुलत नव्हता म्हणून ती त्याच्यावर रागावल्यासारखे दाखवी. पण तिचा राग खरा नसे. जशी आम्हा भावंडांवर ती कधी कधी रागवल्यासारखे करी पण राग पोटाशी धरी, तसेच तिचे त्या शेवग्यावर प्रेम होते. रागावल्यासारखे बोलली तरी त्याचे तिला अप्रूपच वाटे. आईचा शेवगा आपल्या चालीने पण भराभर वाढत होता. आम्ही त्याची वाढ न्याहाळत होतो. अशी 2-3 वर्षे गेली आणि हिवाळ्यातील एके दिवशी त्याची एक डहाळी शुभ्र फुलांनी डवरलेली आईने स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाहिली. अगो बाई, शेगुल फुल्लासा वाटतो. आई लगबगीने बाहेर गेली. परड्यात जाऊन तिने डोळे भरून ते कौतुक निरखले. तिचा शेवगा खरोखरच फुलला होता. आता त्याला शेंगा येणार होत्या. आईचे माहेर जणू जिते जागते होऊन तिच्या सहवासाला आले होते. कोकणात शेवग्याला शेगुल, शेवटू म्हणतात. त्याच्या शेंगांना डांबे म्हणतात. आम्ही मात्र शेगुल आणि शेंगा हेच शब्द वापरू. शेवगा फुलला ही बातमी मग भावंडांपुरती राहिली नाही. वडिलांना ती कळाली. वडिलांनी हसून पाहिले. शेवगाही जसा काही हसत होता. मग जसजशी थंडी वाढू लागली तसतशी शेवग्याची एक एक फांदी फुलू लागली. शुभ्र नाजूक फुले, पानातून हसणारी, फांदीवर प्रथम चुकार फुले दिसू लागत. नि मग अकस्मात ती फांदी फुलांनी बहरून डवरून जाई. फुलांचे घोस पानांना मागे टाकत हळूहळू ते शेवग्याचे संपूर्ण झाड फुलांनी गच्च बहरले. वाऱ्याबरोबर त्याची फुले खाली सांडू लागली. पारिजातकाच्या फुलांचा सडा पडावा तसा शेवग्याच्या शुभ्र पिवळसर फुलांचा सडा पडू लागला. आई रोवडीमध्ये ती फुले गोळा करी. डाळीच्या आमटीत ती फुले टाकली की आमटी भलतीच स्वादिष्ट होई. त्या फुलांची आई भाजीसुद्धा करी. कसल्याही भाजीत शेवग्याची 4 फुले आईने टाकावी की ती भाजी अधिकच चवदार होई. आईचा शेवगा पहिल्या वर्षी फक्त भरपूर फुलला, पण त्याला विशेष शेंगा लागल्या नाहीत. लागल्या त्याही फुलांसारख्याच नाजूक, बारीक होत्या. त्या वाऱ्याबरोबर कधी पडून गेल्या कळलेच नाही. आई म्हणाली, पहिल्या वर्षी असेच होते. आंब्यासारखे शेवग्याचेही असते. पहिला बहर देवाचा, नंतर माणसांचा. पहिल्या हंगामाच्या शेंगा आईच्या हाती लागल्या नव्हत्या. या खेपेला मात्र तिने गड्याकडून शेंगा उतरवून घेतल्या आणि त्या आमटीत घातल्या. त्यांची भाजी केली. कुडथ्याच्या पिठलात घालून शेंगा पिठले केले. आम्ही भावंडांनी चुकत माकतच त्या तोंडात घातल्या आणि वाह वाह, मला वाढ, मला शेंगा हव्यात. काय गोड लागतात असे प्रत्येकाचे सुरू झाले. आई काही बोलत नव्हती. स्मित करत सगळ्यांच्या पानात शेंगा वाढत होती. वडील म्हणाले, खरंच शेंगा अप्रतिम आहेत. असा रुचकर शेगुल माझ्या चाखण्यात आला नव्हता आजवर. आई हळूच म्हणाली, माझ्या माहेरचा आहे तो. वडील प्रसन्न हसले. गावातून शेंगांची मागणी येऊ लागली. आई सढळपणे शेंगा वाटून टाके. इतक्या गाडीभर शेंगांचं करायचं काय म्हणत ती मागेल त्याला शेंगा देत असे. नि एकदा शेंगा नेलेला माणूस पुन्हा पुन्हा येऊन आईला म्हणत असे, आतेबाई 4 शेंगा हव्या होत्या. आई शेंगा कुणालाच विकत नसे. कुणी मागायला आलं की जोडीभर शेंगा सहजपणे ती देऊन टाके.
श्रावण महिन्यात गोकुळाष्टमीला आई न चुकता शेवग्याच्या कोवड्या पाल्याची भाजी करायची. गोकुळाष्टमीला त्या भाजीचा समावेश प्रसादाच्या नैवेद्याच्या जेवणात असावाच लागायचा. एरवीसुद्धा वर्षातून 4-2 वेळा शेवग्याच्या पाल्याची भाजी आमच्या पानात पडायची. ती आरोग्यासाठी चांगली असं आई म्हणे. आईचा शेवगा असा जन्मल्यापासून आम्ही पाहत होतो. 40-42 वर्षे एका जागी उभे राहून त्याने आई आपल्या परीने सेवा बजावली आणि एका पावसाळी वादळात दार बंद असताना, जवळपास कोणी नसताना तो वयोवृद्ध वृक्ष खाली कोसळला. अगदी घराला भिडून असतानाही त्याने घराच्या एका कौलाला सुद्धा धक्का लावला नाही. असा होता हा आईचा शेवगा. बालमित्रांनो, आता काही शब्दांचे अर्थ जाणून घेऊया. नाना जातीचे, विविध प्रकारचे, गर्द, दाट, अष्टप्रहार, एका दिवसाचे 8 प्रहर, पाखरे, पक्षी, प्रशस्त, मोठी जागा, हट्ट, जिद्द, परसात, घरामागची जागा, स्थानापन्न, जागा निश्चित करणे, हौस, इच्छा, निगराणी, लक्ष ठेवणे, लगबगीने, त्वरित, मेजवानी, समूहात जेवण, अप्रतिम, चवदार, चविष्ट, सढळपणे, सहजपणे, पांगलो, स्थायी झालो, परडा, अंगण. बालमित्रांनो, संवादातील प्रश्नांची आपल्या वर्गमित्रांसोबत वर्गात चर्चा करायची आहेत.
प्रश्न 11. खालील शब्दांचे लिंग ओळखा. कोंबडा पुल्लिंग, मुलगी स्त्रीलिंग, स्त्री स्त्रीलिंग, हत्ती पुल्लिंग, घोडा पुल्लिंग, मोर पुल्लिंग, सिंह पुल्लिंग, पंखा पुल्लिंग, गाय स्त्रीलिंग. प्रश्न 12. दिलेल्या उदाहरणाप्रमाणे 10 शब्द लिहा. उदाहरण: आंबा आंबे, पेला पेले, चुला चुली, दिवा दिवे, ढोका ढोके, पंखा पंखे, मळा मळे, कुत्रा कुत्रे, भाता भाते, झोका झोके, तांब्या तांबे. कोष्टक पूर्ण करा. एक वचन दर्शविणारे वाक्य, अनेक वचन दर्शविणारे वाक्य. मी काल सायकल घेऊन बागेत गेलो. आम्ही काल सायकली घेऊन बागेत गेलो. तो घोडा घेऊन आला होता. ते घोडे घेऊन आले होते. राजू पुस्तक वाचत आहे. राजू आणि मोहन पुस्तके वाचत आहेत. घोडा मैदानाकडे धावत गेला. घोडे मैदानाकडे धावत गेले. प्रश्न 14. वाक्य वाचा व वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. तो मुलगा खेळत होती. तो मुलगा खेळत होता. रमेश अचानक रडायला लागले. रमेश अचानक रडायला लागला. राजू शाळेतून घरी आली. राजू शाळेतून घरी आला. हत्ती धावत येत होती. हत्ती धावत येत होता. प्रश्न क्रमांक 15. खालील शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग यात वर्गीकरण करा. कागद, मोहन, मुले ही शब्द पुल्लिंगी आहेत. शिल्पा, फाईल, साखर ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. तसेच टेबल, घड्याळ, दुकान, खाट, झाड, पाणी, दूध, पुस्तक, झाड आणि तूप ही शब्द नपुंसकलिंगी आहेत. बालमित्रांनो, आता आपण भाषा सज्जतेकडे वळूया. या पाठात आपण लिंग आणि वचन याबद्दल माहिती मिळवणार आहोत. बालमित्रांनो, नामाच्या रूपावरून एखादी वास्तविक अगर काल्पनिक वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. लिंगाचे उपप्रकार: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंग: ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ: माणूस, राजा, कोंबडा, सिंह इत्यादी. मित्रांनो, तो ह्या सर्वनामाने पुल्लिंग शब्द आपणास ओळखता येतो. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ: स्त्री, राणी, कोंबडी, सिंहीण इत्यादी. बालमित्रांनो, ती ह्या सर्वनामाने आपण स्त्रीलिंग शब्द ओळखू शकतो. ज्या नामावरून पुरुष जाती किंवा स्त्री जात स्पष्ट होत नाही त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ: मुलं, वासरू, झाड, घर इत्यादी. बालमित्रांनो, ते ह्या सर्वनामाने आपण नपुंसकलिंगी शब्द ओळखू शकतो. वचन: नामाने दर्शविलेली वस्तू एक आहे की त्या वस्तू एकाहून अधिक आहेत हे कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा एक गुण आहे, त्यास आपण वचन असे म्हणतो. वचनाचे उपप्रकार एक वचन आणि अनेक वचन असे आहेत. जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे हे कळते तेव्हा त्या नामाचे एकवचन मानले जाते. उदाहरणार्थ: मुलगा, मुलगी, झाड इत्यादी. अनेक वचन: जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत हे कळते तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते. उदाहरणार्थ: मुलगे, मुली, झाडे इत्यादी. बालमित्रांनो, आता आपण वचन बदलाचे काही नियम पाहूया. पुल्लिंगी शब्दांसाठी अकारांत शब्दांचे अनेक वचन तेच राहते. उदाहरणार्थ: देव देव, सिंह सिंह, ढग ढग, खांब खांब. तसेच ई व ई कारांत शब्दांचे अनेक वचन सुद्धा तेच राहते. उदाहरणार्थ: अग्नी अग्नी, कवी कवी, तेली तेली. त्याचप्रमाणे उ व ऊ कारांत शब्दांचे अनेक वचन सुद्धा तेच राहते. उदाहरणार्थ: शत्रू शत्रू, गुरु गुरु, हेतू हेतू. ओकारांत शब्दांचे अनेक वचन सुद्धा तेच राहते. उदाहरणार्थ: खो 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 खो, टाहो टाहो. आकारांत शब्दांचे अनेक वचन ए प्रत्यय लावून करता येते. उदाहरणार्थ: घोडा घोडे,
आंबा आंबे, दिवा दिवे. बालमित्रांनो, आता आपण स्त्रीलिंगी शब्दांचे वचन परिवर्तन होताना नियम पाहूया. आ प्रत्यय लावून सून सुना, वीट विटा. ई प्रत्यय लावून परात पराती, भिंत भिंती. या प्रत्यय लावून नदी नद्या, स्त्री स्त्रिया. वा प्रत्यय लावून सासू सासवा, पिसू पिसवा. नपुसकलिंगी शब्दांचे वचन परिवर्तन करताना ए प्रत्यय लावून घर घरे, मूल मुले. ई प्रत्यय लावून केळ केळी, तळे तळी. या प्रकारचे परिवर्तन होत असते.